आईचं हास्य आम्हाला बघायला मिळतंय। पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही गोष्टीच्या स्पर्धेला मॅटवर देखील बोलवू, अगं तुम्ही शब्द दिला। यावर्षी आम्हाला घाई झाली सर, आणि इथे देखील स्पर्धा आहे, निश्चित स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील। तुमच्या संघाचा कॅप्टन कोण आहे? चला इथे दोघांनी या। दुसऱ्या संघाचे कर्णधार मॅडम या, आपण नाणेफेक करायची तिकडे। एका साईडला आमची पूजा पाटील, अख्खं घर सांभाळते एकटी आज। द्या मॅडम इकडे। छापा कॉल केलाय, छप आहे तो, काय घेणार तुम्ही? या कोड करणार, ओके चला तुम्ही इकडे या। ते कोड घेत आहेत मॅडम, स्थान पण तुम्ही इथे। टॉस विन कुर्लाई, आणि कुर्लाईने बाकी कोड स्वीकारलाय, क्रीडांगण स्वीकारलाय कुर्लाईने। पहिला सेमीफायनल सामना महिलांचा आपण बघायला मिळतोय, कुर्लाई आणि दिवाणमन। कुर्लाई आणि दिवाणमन असा एक पहिला सेमीफायनल सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत आहात। एका साईडला वसई दिवाणमन आणि एका साईडला सफाळे कुर्लाई। एका साईडला तुम्ही पूजा पाटील या नॅशनल खेळाडू बघत असणार आहात, आणि मोठा सामना इथे रंगतदार लढत या मैदानावर पाहायला मिळते। आपण जरा स्टेजवर यायचंय। यस सर, हॅलो। Let's go it, please, please. 3, 2, 1. Let's go it. चला महिला वर्ग तुम्ही बाकी जाऊ नका, कारण एक मोठी सेमीफायनल, यातील विजेता संघ फायनलमध्ये जाणार आहे। चला सर्व्हिस करतोय वसईचा संघ, शिवसाई वसई विरुद्ध कुर्लाई। हॅलो। पुरुष गटाचा यापुढील होणारा सामना कुर्लाई सफाळे विरुद्ध श्रीराम विरार, खेळण्याच्या दृष्टीने आपणास दुसरा पुकार। चला असं म्हणते ना, माहेरचा भाऊ जर एखादा आला ना की त्या ताईला बाकी लहानपणीची आठवण येते, आणि म्हणून तो म्हटलं जातं ना, वाड्यामध्ये जायचं आणि वाल कठोळ आणायचं। काय हो दर्जा घेतलाय तुम्ही। आणि आताच्या काळामध्ये माझी मुलगी तिकडे येते, तुमचं नांदी फाउंडेशन जे आहे ना, जिल्हा परिषदेला डहाणू पालघरमध्ये करते, तिथे माझी मुलगी संपूर्ण तालुक्याची महेंद्र आनंद महेंद्र आहे, त्याचं NGO आहे ऑल ओव्हर भारतामध्ये, नांदी फाउंडेशन। आता नुकतीच तुमच्या गटप्रमुखाकडे गेली, पुढच्या वर्षी तुमच्या जिल्हा परिषद शाळेला मोफत लॅपटॉप देतील आणि प्रशिक्षण दिले जातील, आणि त्यांचे नॅशनल खेळ असतात तिथे देखील असतील। माझ्या मुलीचं नाव युती संघे, जरूर मला फोन करा, आपल्या पुढच्या वर्षी इंटरनॅशनल खेळ तुम्हाला खेळायला बघायला मिळेल। खूप मोठी स्पर्धा नांदी फाउंडेशनच्या माध्यमातून असते। चला मी भाऊ या ना, आपल्या आलेल्या दादांचं ताईंच्या माहेरचे लोक आले, त्यांचा पण सन्मान करा। आणि एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून आपण दिलीप भाऊ तुम्हाला पाहिलं, त्या काळात असं आपल्याला यूट्यूब वगैरे नव्हते, आणि त्या काळात काहीच स्पर्धा नव्हत्या। त्या काळात आपल्याला एखादा गाठ देखील मिळायचं नाही, पण आपण एखादी बनियन घालून खायचो। आणि त्यावेळेला जी रग होती ना, तुम्ही आता तर म्हणतो मुलांना सुविधा झाल्यात, पण तेवढं मुलं सुलभ होत नाहीये। काय कबड्डी पाहिलं हो, आपण ग्रामीणच होतो, आता आपण 10-12 वर्षानंतर आपण प्रोफेशनल झालो, पण त्यावेळेचा आपण जर विचार केलात ना, तर खूप चांगल्या पद्धतीचा क्रीडापटू आपल्या भागात होते, नामवंत क्रिकेटपटू आपण। निश्चितच सर तुम्ही आलात या स्पर्धेवर, सर काय म्हणाल? ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एका खेडेगावात आपण MRDCच्या अंदर येतो, आणि ह्या मॅडमचं जर तुम्ही म्हटलात वैद्य मॅडमचं, तर पहिल्या ठाणे जिल्हा असताना देखील त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यानंतर आपला जिल्हा वेगळा झाला, आणि आता जर तुम्ही विचार केलात ना, त्यांच्या अतिपत्या पलीकडे जाऊन दुसऱ्या मतदारसंघात त्या निवडून आल्यात, जिल्हा परिषद गटातून, म्हणजे आपण दांडी घिवली हा गट बघाल तिथून निवडून आल्यात, आणि नंतरच पहिला पालघर जिल्ह्याच्या महिला जिल्हा परिषदेच्या जिल्हा अध्यक्षाचा मान देखील त्यांनी संपादन केला। तर ह्यांच्याबद्दल आणि या कबड्डीबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते शिवसेना उपशाखा प्रमुख आहे आदरणीय संजय पाटील साहेबांना
मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान. मित्रांनो इथं जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वाड्यावरनं हे कबड्डीचं आपल्या ताईच्या सासूरवाडीला आलेत आणि माहेरचा माणूस आला ना की सासूरवाडीला कसं चव येतो माहेरला हे बघायला मिळते. ज्या पद्धतीने सुट्टीच्या दिवसात मामा मामीचं सुगरण जेवण पूर्वी खायचो आणि शनी शिंगणापूरला भाचा आणि मामा गेला की कसं दर्शन मिळते तशा पद्धत. दिलीप सर काय म्हणाल? आमचे दिलीप सांबरे सर आहेत सर, या कबड्डीबद्दल आणि ह्या आयोजनाबद्दल आणि तुमच्या ताईबद्दल काय म्हणाल? नक्कीच वैद्य मॅडमचं मी खूप धन्यवाद मानतो. नक्कीच या अशा मॅच होत राहाव्या आणि आम्हाला सुद्धा लांबून यायला मिळतं, खूप आनंद वाटतो. तुमच्या रक्तामध्ये कबड्डी होतं, कारण असं एक देखील गाव आणि एक देखील तुमच्या गावातलं घर नसेल की जिथे कबड्डी पडून असेल. हे वाड्याकडं आणि एकदा जोरदार टाळ्या ह्या माझ्या वाड्याच्या आलेल्या दोन भावंडासाठी सर. वेलकम सर. निश्चितच तुम्ही असंच प्रेम ठेवा आणि जेव्हा जेव्हा जिथे जिथे भागात कबड्डी असेल तेव्हा तुमची आम्हाला साथ, तुमचं प्रेम आणि क्रीडापटूंचं उत्साहित तुम्ही कराल याबद्दल काही शंकाच नाही. पुन्हा आपण जातो मैदानाकडे जिथे महिलांचा सेमीफायनल सामना चालला आहे. चला आमच्या भेनवडची जी आमची निश्चितच क्रीडापटू आहेत आणि कबड्डीपटूचा सामना बघण्यासाठी इथे वैदेवणाच्या एका शब्दावर आलात. आमचे प्रदीप चाकर, रोहिदास गोंड, प्रीतम उमतोल आणि विनायक करमुडा आपण यायचं आहे मंचावरती. आम्ही त्यांची नावं घेतो. प्रदीप चाकर, रोहिदास गोंड, प्रीतम उमतोल आणि विनायक करमुडा. या मित्रांनो या पाचमार्गाच्या पुढेकडे मॅडम तुम्ही गेलात ना की तुम्हाला हे गाव बघायला मिळते आणि हे गाव भेंडवड माझ्या गावात शेजारचं गाव आहे. भेंडवड टाकलं का बारीवाडा, बारीवाडा टाकला कलोली आणि कलोली टाकलं का माझं गाव तुम्हाला बघायला मिळते. या तुम्ही चौघांनी एकत्र या. चौदाना आमच्या मॅडम सन्मानित करतात. वैद्य वाडन मॅडम तुम्हाला सन्मान जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बघा हे पाचमार्गाच्या पलीकडचं गाव पण कबड्डीचं आमंत्रण केलं आणि बघण्यासाठी आलात. ते देखील म्हणतात की आमचा गावाचा संघ देखील आम्ही पुढच्या वेळेला प्रयत्न करू. कबड्डी निश्चितच मोठा साथ. प्रदीप चाकर, रोहिदास गोंड, प्रीतम उमतोल आणि विनायक करमोडा. जेवढं तुमचं कौतुक करा तेवढं कमी. हेच प्रेम आयुष्यभर या कबड्डीसाठी नाही. जेव्हा जेव्हा मॅडमला तुमची गरज लागेल, तुम्हाला मॅडमची गरज लागेल तेव्हा तुम्ही कधी या. हे आपलंच दार आहे, आपलंच घर आहे आणि आपल्याच ताई आहे. आणि जाऊया पुन्हा कबड्डीच्या मैदानामध्ये. चला मोठा सामना इथे बघायला मिळतो. हो हो काय गुणलेखन बघायला मिळते. 15-8 आपण वसई इथे बाकी लोन होतोय. खूप चांगली कमाई करताना बघायला मिळतात. एक मोठी चित्तथरारक सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आई कुर्लाई सफाळे आणि तिकडे बघायला मिळतो तो म्हणजे वसईचा संघ, जिथे आपण कोच म्हणून पाहिलात माझे पोलीस संघाचे खेळाडू अनुप, भारतीय संघाचा प्रो मुंबई संघाचा कबड्डी ह्यांचे कोच म्हणून ज्याने बघितलंय असं बघायला मिळतंय. आता बाकी चांगलं मार्गदर्शन करताना ब्रेकमध्ये 14-10 म्हणाल तर सफाळे कुर्लाई आणि 10 म्हणाल तर वसई. अतिशय मोठी रंगधडक पहिला सेमीफायनल सामना. पुन्हा पूजा पाटील चढाई करते. आज साईन शेखची कमतरता त्यांना भासते. खूप चांगल्यापणे चढाई करताना खोलवर चढाई. इथे बाकी डाव्या चढाईत हँडलचा प्रयत्न करत असताना खोलवर चढाई करतात पूजा पाटील. 3 थोड्याशा इंजुर्ड आहेत त्यांना देखील इंजुर्ड आहे. कारण हा खेळच तसा आहे हो. इथे तुमचा फिटनेस संपला की तुमचा खेळ संपला. पूजा पाटील 3 नॅशनल खेळ खेळण्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. आपण पाहत आहात महिला पहिला सेमीफायनल सामना निश्चितच शिवसेना युवा सेना आयोजित पालघर जिल्हा स्तरीय कबड्डी. एका साईडला आपण बघतोय उजव्या साईडला ग्राउंड क्रमांक 1 वर महिला सेमीफायनल सामना. एका साईडला सफाळे कुर्लाई आणि एका साईडला तुम्ही वसईचा संघ पाहायला मिळतोय. त्यांचे कोच खूप चांगलं मार्गदर्शन करतात आपण पाहतात. इंजुरी खूप मोठी आहे कारण ह्या इंजुरीचा सामना या संघाला करायला लागतो. शाहीन शेख मला असिस्टंट सांगितलं की ती इंजुरी झाली त्याच्यामुळे सगळी भूमिका ही पूजा पाटील यांना पार पाडावी लागते. चित्तथरारक असा सामना. मित्रांनो एवढं मोठे कबड्डी बघतात. कोणी पकड केली, कोणी चांगलं टॅकल पॉईंट केले. टाळ्या मारा ना. टाळ्या का बघा पुरुषांची मक्तेदारी तुम्ही महिलांनी मोडायला पाहिजे.
मला विचार दीपक सर तुम्ही कोणाच्या बाजूचे मी म्हणतो सर महिलांच्या बाजूचे. काय खेळ करायला मिळतो भाऊ. छोट्या छोट्या मुली अभ्यास कुर्लाई पुस्तक सफाळे वाचताना. विरुद्ध श्रीराम विरार पुरुष गट खेळण्याच्या दृष्टीने चला 10 आपणास 14 तिसरा आणि अंतिम पुकार. 10 14 महिला गट मॅडम ग्राउंड आखलं जात आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना ऋषी वाल्मिकी विरुद्ध श्रीराम विरार खेळण्याच्या दृष्टीने आपणास पहिला पुकार. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. आमची विशाल यांची कन्या या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. उत्कृष्ट कोच विशाल सर म्हटले की कबड्डीचे महर्षी असं म्हटलं आहे. इथे बाकी सर्व्हिस करताना खोलवरचा एक करण्याचा पार पण बघायला मिळतो वसई संघाच्या खेळाडूकडनं. एका उत्कृष्ट अशा कोचचे हे शिष्य तुम्हाला बघायला मिळत आहेत. म्हणजे असं म्हटल्यात ना सोन्याच्या रत्नखाणीतले हे रत्न तुम्हाला बघायला मिळत आहेत. खोलवर चढाई करत असताना हे तुम्हाला बघायला मिळते खेळाडू वसई संघाकडनं. पुनश्च बाकी आता कुर्लाई संघाकडनं चढाई करताना खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आपण सामना बघतो पहिला महिलांचा सामना आपण सेमीफायनलचा बघतोय. एका साईडला वसई आणि एका साईडला विचार केला तर तुम्हाला आहा काय पॉवर हिट केलाय. पूर्ण ताकदीचा वापर केला. पुश केला गेला आणि अशा पद्धतीने सुरक्षित आपल्या पाठीमध्ये जाते. आणि 15-10 10-15 पुनश्च वसई चांगली सर्व्हिस टाकत असताना डाव्या साईडने आपण त्या खेळाडूला बघतोय. इथे बाकी 5 गुणाची आघाडी आहे ते सफाळी कुर्लाकडे. खोलवर चढाई करत असताना आपण बघतोय थोडंसं मैदान ओलं आहे. काल पडल्या पावसामुळे थोडंसं स्लिप देखील आपण होतोय. इथे बाकी 2 पंच एका साईडला आमचे राजूजी बघतोय आणि दुसरं पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय ते विशाल प्रीत. हे 2 पंच आपण या सामन्यासाठी बघायला मिळतात. चला आता कोणाचं बघायचं आहे. पुन्हा एक नवीन रेड टाकायला जाते. 15-10 नंबरचे खेळाडू आपण बघतोय. इथे बाकी डावा कोपऱ्यावर सर्व्हिस करताना अतिशय खोलवर चढाई करताना इथे बघा ब्लॉक केलाय. चांगल्या पद्धतीने पकडलं गेलं. पाठ फिरवली नजर फिरली असं म्हटलं ना नजर हटी की दुर्घटना घटी. अशा पद्धतीने इथे बाकी चांगलं ब्लॉक केलं आणि एका गुणाची कमाई मिळते ती वसई संघाला. 11-15 पुनश्च थर्ड रेड डू और डाय. हो हो पुश केला इकडे ताकदीचा उपयोग केला गेलाय. बघा पूजा पाटील या 3 नॅशनल खेळणारे खेळाडू आहेत. प्रदीर्घ फायदा उचलला आणि खेळाला सर कुस्ती बाहेर दिलं गेलं. 16-12 कबड्डीपटू इंजुरी असल्यामुळे खेळू शकत नाही. पण आज बाकी कुर्लाई संघासमोर पूजा पाटील पूर्ण तयारी करताना बोनस पॉईंट अतिशय सुंदर. 12-17 वसई खोलवर चढाई करत असताना तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. एक प्रयत्न चालतोय. बोल ओहो हो हो इथे पकडलं गेलंय. जाळा टाकायचं आणि माशाला पकडायचं अशा पद्धतीने पारदी जसा सशाला पकडतो तशा पद्धतीने पकडला गेलाय. हा बॅक किक मारण्याचा प्रयत्न कुर्लाई सफाई संघाकडे इथे बघताना ही चढाई पुढे पाहायला मिळते. बघूया खूप चांगली पकड खूप चांगली पकड 10 नंबरच्या खेळाडूचं. यश श्रद्धा 10 नंबरच्या खेळाडू खूप चांगली पकड केली. इथे बाकी खूप चांगल्या पद्धतीचं करताना चांगली चढाई टाकते. खोलवर चढाई करते. 5 गुण म्हणजे फार मोठी काही कमाई नाही आहे. कधी पालटली जाईल हे सांगता येत नाही. पुनश्च पूजा पाटील बॅक टू बॅक चढाई करत असताना 18-13 कुर्लाई 18 आणि इथे बाकी 13 तुम्हाला बघायला मिळते ते वसई. अतिशय मोठी रंगतदार महिला गटातला हा पहिला सेमीफायनल सामना आपण इकडे बघतोय. एका साईडला कुर्लाई सफाळे आणि माझ्या उजव्या साईडला जे आहे ते म्हणजे वसईचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कसं कापायचं हे पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू आहे आणि हाफ टाइमचा जर विचार केला तर 19-13 म्हणजे आपण जर पाहिलात तर 19 गुण आहेत ते कुर्लाई संघाचे आणि 13 गुण आहेत ते बाकी वसई संघाचे. 3 चेंडू आणि 3 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत इथे आपण पाहत असाल. या 3 धावा जमवल्या जातील का. तर रानगावचा गुणफलक आहे 18 आणि वसईचा गुणफलक आहे 10. पुरुषांच्या आपण बघतोय मैदान क्रमांक 2 वर वसई विरुद्ध रानगाव वसई असं बघतोय. रोशन नावाचा आपण खेळाडू बघतोय जो नॅशनल खेळाडू व्यावसायिक खेळाडू मुंबई
महानगरपालिकेमध्ये खेळत असताना रोशन नावाचा खेळ बघतोय. इथे बाकी 11-18-11 अशा फरकाने सामना जिंकलाय तो रानगावच्या संघाने. वसई संघाला पराभवाची चाक बघतो. आणि इथे आपण जर महिला गटातला सेमीफायनल सामना जर पाहिला अच्युत सर 19 आणि 13 19 पॉईंट तुम्हाला बघायला मिळत आहेत ते निश्चितच या कुर्लाई संघाचे. आणि 13 पॉईंट बघायला मिळत आहेत त्या तुम्हाला वसई संघाचे. चला इथे सर्व्हिस पुन्हा पूजा पाटील खूप चांगलं पे रेडी करत असताना ब्लॉक केलाय. हो हो इथे बाकी थोडंसं टायमिंग चुकलं पण तेवढाच ताकदीचा आणि आपला युक्तीचा वापर करून पूजा पाटील एक गुण कमावते. सातत्यपूर्ण खेळ करत असताना पूजा पाटील कुर्लाई सफाळी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा इथे बाकी चांगली सर्व्हिस टाकत असताना खेळाडू बघतोय आपण. डाव्या कोपऱ्यातून हात मारण्याचा प्रयत्नामध्ये इथे पाहायला मिळतोय. ओहो पकड लिया और उसको झूक लिया. काय कर्णधार पद तुम्ही बघतायत. चला वाद करू नका. पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. खेळाडू भावना तुम्ही ठेवायची आहे. इथे बाकी गडी टिपला जातोय. खूप चांगल्या पद्धतीची पकड पूजा पाटील या नॅशनल खेळाडूकडनं बघायला मिळते. 3 नॅशनल खेळणारी ही पूजा पाटील तुम्हाला बघायला मिळते. सफाळे गावातल्या आपल्या पुन्हा सर्व्हिस टाकत असताना पूजा पाटील एक अतिशय अष्टपैलू दर्जेदार खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच कुर्लाई सफाई संघाकडनं 21-13 खोलवर चढाई करत असताना पूजा पाटील दोन्ही कोपरे सांगाटे उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडे संपूर्ण मैदान अक्षरशः हालून सोडण्याचं काम ते करते. एक अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी 3 नॅशनल खेळण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावे तो पूजा पाटील आपण बघतोय. एका साइडला पूजा पाटील आणि आता पूजा गुप्ता. आहा क्या खेल है. पूरी ताकत और दम लगा के आप जीतने की कोशिश कर रहे हैं. जो कि डिस्टेंस है वो कम करना है. 13-21 का है. यह है पूजा गुप्ता. बेहतरीन काम आप कर रहे हैं. काफी बड़ी बड़ी लंबी लंबी सर्विस आप कर रहे हैं. कोशिश करें बोनस पॉइंट की. आहा देखना है क्या सेल्फ आउट खुद हो चुकी है. स्वतः कोर्टच्या बाहेर गेल्याने आता बाकी बघूया पूजा कशा पद्धतीने करते. 3 खेळाडू समोरच्या कोर्टमध्ये आपल्या ताकदीचा कसा वापर करते ते पूजा पाटीलकडून बघायचं आहे. आणि इथे पुन्हा 6 गडी बाद जोरदार टाळ्या महिला नसायला पाहिजे. टाळ्या वाजवा मित्रांनो. कशासाठी कंजूसी करतात. महिलांना सपोर्ट नाही केला तर होणार कसं हो. आई बिना पोर भिकारी असं म्हटलं जातं. तशा पद्धतीने महिलांनी सपोर्ट करा. पुन्हा एकदा चांगली सर्व्हिस करताना गरज आहे गुणाची. कारण आता जर विचार केला 13-23 गुणसंख्या आहे. बॅक किक मारलाय आणि बाद होते. आमची छोटी खेळाडू ही बाकीकडे बाद होत आहे. पुन्हा 23-14 अशा पद्धतीने सर्व्हिस करताना बघायला मिळते पूजा पाटील. एक मोठी खेळाडू प्रदीर्घ अनुभव. बघा कशा पद्धतीने फायदा केला जातो. प्रत्येक रेड मध्ये टाळ्या मारा जोरदार मित्रांनो. ये है हमारे खिलाड़ी सफाले की जिनका नाम टीम का है कुर्लाई. पुन्हा एकदा चांगली सर्व्हिस टाकताना पाहायला मिळते. उंच पुरा बांधाची खेळाडू इथे बाकी बाद केला जाते. कोर्टच्या बाहेर फेकलं जात आहे. काय क्लास टायमिंग ताकद युक्ती वापरली जाते पूजाकडनं. ज्या पद्धतीने एखादा कोंबडी पकडण्यासाठी एखादा प्राणी येतो आणि झडप मारतो तशा पण झडप मारली जाते खेळाडूवरती. इथे बाकी लोन जातोय आणि यावेळी लोन जाणे खूप मोठं नुकसान होते आणि गुणफलक वाढते. ते म्हणजे 14-28 पहिला टाइम आउट घेतलाय. 14-28 असं गुणफलक तुम्हाला बघायला मिळते. आपण बघत आहात महिला कबड्डीचा हा पहिला सामना. एका साईडला सफाळे कुर्लाई आणि एका साईडला वसई असं आपण सगळं बघतोय. खरोखरच वसई संघाला म्हटलं एक मोठे दर्जेदार कोच त्यांना लाभलेत. आपला मुंबई संघाचा भारताचा कर्णधार अनुप कुमार याने देखील या सरांची स्तुती केली होती. अशी सराने मगाशी तुम्हाला सांगितलं तसे आदरणीय मान्यवर कोच जे पोलीस खात्यात सर्व्हिस करताना एक चांगला पोलीस खात्या संघातून खेळताना आणि खऱ्या अर्थाने एक मोठं रत्न तुम्हाला लावल्या कोचिंगच्या येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. आता बघूया कोण जाते. चला पूजा गुप्ता एक बार फिर सर्विस करते हुए. काफ़ी अच्छी खिलाड़ी है. अपने टीम के लिए काफ़ी मेहनत कर रही है. 14 अंकों का जो डिफेंस है उन्हें हमको कम करना है. पूजा एक बार फिर
आप जो देख रहे हैं पूजा गुप्ता और एक साइड में है पूजा पाटिल। ओहो फिर लॉबी में चली गई, सेल्फ आउट, दोबारा पुन्हा दुसऱ्यांदा ते आवडते। आहा झडप घातलाय, पण ताकद एवढी बळकट आहे की हनुमंताचं वारा आणि भीमाची गदा या ताकदीचं काम परत पूजा पाटीलकडे बघायला मिळते। अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा चांगली सर्व्हिस टाकत असताना पण बघतोय बोनस पॉईंटचा प्रयत्न इकडे होतोय। पुन्हा दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळते। खोलवर चढाई करत असताना एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळते शिवशाही वसई आणि एका साईडला बघतोय आपण तो म्हणजे सफाळे संघ कुर्लाई सफाळे। पुन्हा खोलवर चढाई करत असताना कुर्लाईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते। अतिशय रंगतदार लढत या मैदानात आपण बघत आहात। महिलांचा पहिला सेमीफायनल सामना शिवशाही वसई विरुद्ध कुर्लाई सफाळे। संसाई डेव्हलपर सूरज साळुंके आणि त्याला प्रोत्साहित केला आपण बघतो त्यांचा ट्रॅक त्यांचा टी शर्ट। पुन्हा शेटे बाकी खोलवर चढाई करत असताना 10 नंबरचे खेळाडू आपण पाहत आहात। हे तुम्हाला शिवशाही वसई संघ करणार चढाईपटू बघायला मिळते। टू टच करण्याचा प्रयत्न पुन्हा डावा कोपऱ्यातून इकडे प्रयत्न करते। ते दोन्ही कोपरे सांभाळते अक्षरशः दोन्ही इकडे, पण तेवढी चपळाई हे तुम्हाला कुर्लाई संघ दाखवत असताना इथे पाहायला मिळतोय। अतिशय चांगली सर्व्हिस पण गुण कोणते भेटे। आता बाकी पुन्हा नवीन खेळाडू जाते कारण 16 गुणाची कमाई आहे। आपल्या प्रमुख खेळाडू थोडासा इंजर्ड आहेत, त्यांना जेवढी रेस्ट देता येईल जेवढा आराम देता येईल तेवढं देण्याचं काम बघायला मिळते। फक्त टाइम काढून घ्यायचं काम इकडे बाकी बघायला मिळते। एक अनुभवी खेळाची सांगतात शेवटचे 5 मिनिटं असे आमचे पंच सांगतात। आखरी 5 मिनिट शेवटचे 5 मिनिटं या पहिल्या सेमीफायनलचे आणि गुणलेखन आहेत 14-30, 14 शिवशाही आणि 30 कुर्लाई। पुन्हा चांगला चढाई करते इथे बघूया 10 नंबरचे खेळाडू थर्ड रेड आहे, डू ऑर डाय। या रेडमध्ये तुम्हाला गुण घ्यायचंच आहे, इसमें पॉइंट लेना ही, अगर नहीं लेंगे तो आउट रहेंगे। बघूया पॉइंट घ्यायचे, डू ऑर डायची रेड बघायला मिळते। हा चांगल्या पद्धतीने पकड केलं। एखाद्या बकेट मध्ये कसा चेंडू टाकायचा तशा पण 2 हातामध्ये कसे तगडे पकायचे असं पकडलं गेलं। सुंदर पकड बघायला मिळते कुर्लाई संघाकडनं। आता कुर्लाईची थर्ड रेड आहे 31-13 असा मोठा फरक बघायला मिळतोय कुर्लाई आणि शिवशाही वसई। डू ऑर डाय रेड असाई इथे पकडला गेला। हो नो डाऊट इथे रेडर सेफ हे नियम आहेत। जर तुमचा त्याचा टी शर्ट वगैरे पकडलात खेचलात तर तुम्हाला पॉईंट दिले जाते अपोजिट संघाला। इथे बाकी खूप चांगला निर्णय इकडे बाकी पंचाने दिलात। यास वॉर्निंग दिलं जाते, ग्रीन कार्ड दिलं जाते। एक वॉर्निंग जर्सी नंबर हॅलो चला पुन्हा मैदान क्रमांक 1 यापुढील होणारा सामना पुरुष गट 20वा फाउंडेशन वर्सेस इच्छाशक्ती नालासोपारा। 14 पहिला पुकार आहे दोन्ही संघांना। इथे बघूया 20वा फाउंडेशन इच्छाशक्ती नालासोपारा पहिला पुकार। चला एक मारलाय 32-15 असं पाहायला मिळतं। पुन्हा पूजा पाटील प्रदीर्घ अनुभव महाराष्ट्राचे अनेक शहरामध्ये ज्यांनी आपली कबड्डीची चाल दाखवलाय असे खेळ तुम्हाला बघायला मिळते। पूजा पाटील 3 नॅशनल खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे बघायला मिळते कुर्लाई सफाळेकडनं। कारण आता जर पाहिला तर 32-15 असा गुणफलक आहे आणि त्या गुणफलक तसा ठेवण्यासाठी टाइमचा उपयोग कसा करायचा, वेळेचा उपयोग कसा करायचा हे पाहायला मिळते। पहिला सेमीफायनल सामना शिवशाही वसई विरुद्ध आपण बघतोय। निश्चितच शिवशाही वसईचे कोच म्हटले ना की विशाल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात। येणाऱ्या काळामध्ये मोठे दर्जेदार खेळाडू आपल्याला संघाकडनं बघायला मिळतील। महिला दुसरा सेमीफायनलचा सामना पूजा पाटील सारख्या खेळाडूला बाद केलाय, हँड टच केलाय अतिशय सुंदर पद्धतीने। श्रीराम विरार ऋषी वाल्मिकी नायगाव दुसरा पुकार दोन्ही संघांना। श्रीराम विरार ऋषी वाल्मिकी नायगाव दुसरा पुकार। पुन्हा चांगली सर्व्हिस करतो आपण बघतोय 9 नंबरची जर्सी 16-32 म्हणजे लगभग बघता त्यांच्यापेक्षा निम्म्या गुणाची त्यांना आघाडी आहे कुर्लाई सफाळे आणि शिवशाही वसई असा आपण सामना बघतोय। 16-32 असा आपण सामना बघतोय। वेळ कापलं जाईल आता कशा पद्धतीने वेळ निघून जाईल, आमची जी बढत आहे ती कशा पद्धतीने कायम राहील पाहायला मिळते। 16-32 पुन्हा सर्व्हिस टाकत असताना हे खेळ बघायला मिळतं। 16-32 43 नंबरची ही शिवशाहीची आमच्या विशाल पाटील सरांच्या शिष्य बघायला मिळतात। सर्व नवोदित खेळाडू आहेत। शेवटचे 2 मिनिटं
सरांनी डिक्लेअर केलाय. आमच्या हंपाने सांगितलं की शेवटचे 2 मिनिटं या सामन्याचे पहिल्या सेमीफायनलचे आपण बघत आहात. एका साईडला कुर्लाई सफाळे जो 32-16 अशा गुणांनी फरक आहे आणि एका साईडला शिवसाई वसई. बघूया कोण जातोय. पुनश्च एकदा बघायला मिळते 9 नंबरची जर्सी घातलेली खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. टो टच करण्याचा प्रयत्न इथे बघा खेळला जात आहे आणि गडी मारलाय. टो टच केला जात आहे. काय सुंदर पायाचा उपयोग केला. बघता बघता शेणारला टो टच केला आणि 33-16-33 खूप मोठी आघाडी कुर्लाई सफाळ्याकडे आहे. पुन्हा एकदा चांगली सर्व्हिस तुम्हाला बघत असताना ह्या खेळाडूचं कौतुक करेल. जरी तुम्ही पराभवाच्या शाळेत असेल पण जो खेळ तुम्ही केलात ना त्या पद्धतीने तुमच्या कोचना इकडच्या क्रीडा रसिकांना तुम्ही खूप मनमोहित केलात. असा खेळ तुम्हाला 43ची जर्सी घातली खेळाडू बघायला मिळेल. इथे बाकी चांगली पकड पाहायला पाहायचं आहे. एक गडी टिपला जातोय आणि जातोय. अंतर कमी करतात 17-33. 17-33 विचार केला कुर्लाई आणि 17 शिवसाई वसई. एक उत्कृष्ट कोच, एक उत्कृष्ट कबड्डीपटू, एका पोलीस खात्यामध्ये असताना तरी असंख्य खेळाडू घडवले आणि आपलं सांगितलं यशी सरांनी की अनूप कुमार सरांनी त्यांचे पेअर पडले की सर आप अगर रहते इस टाइम में असे असंख्य खेळाडू कबड्डीचे झाले की त्या काळात ह्या कबड्डी बघायचा. पण आज खऱ्या अर्थाने सालवड गावाचं नंदनवन या महाराष्ट्राच्या पलीकडे पोहोचवलं जाते या कबड्डीच्या माध्यमातून. ओ हो इथे बघूया किती गडी बाद केले. 2-3 किती सुपर हेड बघायला मिळते का पाहायचं आहे. चला थांबा तुम्ही मैत्रिणीनो. 2 गडी चांगल्या पद्धती रेड बघायला मिळाली. चांगली पकड बघायला मिळाली. चांगली रेड तुम्ही टाकल्यात. 35-17-35 पुनश्च या खेळाडूने मन जिंकलीत. 43 नंबरच्या खेळाडूने ज्या पद्धतीने खेळाची चपळता बघायला मिळते, ज्या पद्धतीने दोन्ही कोपरे ते हलवतात. हा पुनश्च एकदा चांगली गुणपणी घेतात. ही एकमेव खेळाडू शिवसाईकडनं पाहायला मिळालाय जिने गुण कमाई केलाय. -+1 म्हणजे 2 गुणाची कमाई तुम्हाला ह्या खेळाडूकडनं पाहायला मिळाली. शिवसाई वसईकडनं ह्या एका खेळाडूनेच फक्त चांगल्या पद्धतीची चढाई करताना प्रत्येकाची मनं जिंकलीत. 19-35 असं आपण पहिला सेमीफायनल बघतो. सफाळी कुर्लाई 35 आणि शिवसाई 19. अनुभवी आहे. पूजा पाटीलचं म्हटलं तर प्रदीर्घ अनुभव आणि आज असंख्य तरुणींना घेऊन आपल्या गावाचा किल्ला सफाळे गड राखण्याचं काम ती करते आणि हे पाहून प्रत्येक सफाळेकरांना माझ्या प्रत्येक पालघर जिल्ह्यातला खेळ अभिमान असायला पाहिजे. आहा इथे बाकी सामना संपतोय आणि सामना संपल्यानंतर आपण गुणफलक पाहिला आहे. 35 कुर्लाई आणि शिवशाही 16. तो निश्चितच फायनलमध्ये प्रवेश केलाय तो कुर्लाई संघाने. विशाल सर आपण सामना संपला. आपल्या खेळाडूला भेटा पण तुम्ही निश्चितच आमच्या मंचावर जायचं आहे. तुम्हाला आमंत्रित केले जाते मंचावरती. एक खूप मोठी लढाई इकडे बघायला मिळाली. खूप चांगला पैसा खेळ बघायला मिळाला. पूजा पाटीलसाठी पाहण्यासाठी जे आमचे रसिक मायबाप प्रेक्षक इकडे होते त्यांनी इकडे यायला पाहिजे. खूप चांगला खेळ तुम्हाला इकडे बघायला मिळाला. अतिशय सुरेख खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळाला. चला आपण शिवसाई कुर्लाई संघ बघतोय. ताई तुम्ही या इकडे. ताई या ना इकडे. कोणीही या तुमच्यापैकी कोणी या. कोण बोलणार असेल तर या. काय नाव आपलं?